रिसोड तालुक्यातील केनवड शिवारातील शेतात जाण्यासाठी शेत रस्ता खुला करून देण्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्याचा अजब सल्ला दिल्याचा आरोप रिसोड तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार कुळमथे यांच्यावर करण्यात आला आहे। संबंधित घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे। केनवड शिवारात गुलाबराव दांडगे यांची शेती असून मागील वर्षापासून त्यांच्या शेतात जाणारा रस्ता अडवण्यात आल्याचे सांगितले जाते। त्यामुळे मशागत करणे तसेच पिकांची ने-आण करण्यासाठी त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। रस्ता खुला करून देण्याच्या मागणीसाठी गुलाबराव दांडगे यांचा मुलगा योगेश दांडगे यांनी रिसोड तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली होती। या प्रकरणी पंचनामा करण्यासाठी नायब तहसीलदार कुळमेते शेत शिवारात आले असता योगेश दांडगे यांनी आमच्यावर न्याय करून शेत रस्ता खुला करून द्या, अन्यथा आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही असे म्हटले। त्यावर नायब तहसीलदारांनी आत्महत्या करण्याचा सल्ला दिल्याचा आरोप करण्यात येत आहे। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याच्या वक्तव्याबाबत चौकशी करून कठोर कारवाई करावी तसेच शेतकऱ्याला न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। जी की या विषयाबद्दल काय केलं तुम्ही इथं अर्जदाराच्या अर्जाप्रमाणे आलो, स्पॉट इन्स्पेक्शन केलं। गैरअर्जदाराचं म्हणणं होतं का त्यांना पर्यायी रस्ता आहे, पर्यायी रस्त्याचं सर्व अर्जदाराच्या शेतात पूर्ण अवलोकन केलं, त्याच्यात कुठेही दिसून आलेला नाही, अडवलेला आहे रस्ता याच्याप्रमाणे। परंतु अर्जदाराचं म्हणणं असं आहे की गैर अर्जदार म्हणून दुसऱ्या शेतकऱ्याला ॲड करा, परंतु नियमाप्रमाणे आम्ही दुसऱ्या शेतकऱ्याला ॲड करू शकत नाही। ज्याचा अर्ज आहे त्याप्रमाणे अर्जदार आणि गैरअर्जदार आणि तलाठी, मंडळ अधिकारी, इतर पंच यांच्या समक्ष पाहणी केली आणि अर्जदाराचा पंचनाम्यावर सही करण्यास इन्कार आहे। त्याचे पर्याय काय सर? मग याला पर्याय काय? रस्त्याला पर्याय काय? पुरावे मागून आम्ही आता पुरावे अजून केस किती दिवस चालली? किती दिवस चालू शकतो? 1 वर्ष झालं चालू। हो, अजून किती दिवस चालेल? 1 वर्ष लागेल अजून 1 वर्ष लागेल। समाधान दोन्ही पार्टीचं। आमच्याकडे अर्जदार गैरअर्जदार त्याचं तो म्हणणं मांडल, याचं हे म्हणणं मांडते, त्याप्रमाणे होईल। शेतकऱ्याला आता सर तुम्ही आत्महत्या करा मी म्हणलंच नाही, माझं रेकॉर्डिंग आहे। कशाला करा ना मग रेकॉर्ड? नाही, माझं रेकॉर्डिंग आहे ना। म्हणता तो म्हणते मला आत्महत्या करायला लागतं, कर बाबा। पहिल्यांदा काय म्हणलं तो शेतकरी म्हणजे बा आम्हाला तुम्ही हे लिहा, तुम्ही पत्रकार आहात ना, इथं अर्जदारांना अर्ज द्यायचा, 10 वेळा तिथं यायचं आणि इथं आल्यावर सहकार्य नाही करायचं का? सहकार्यच करायला ते कुठं करताय मग? इथं सही करून नाही राहिला, त्याचं समाधान झालं नाही ना। कसं समाधान होईल? आताच काढून द्यायचं का? आता रस्ता द्या ना त्यांना। हो, कसा काढून देता येते? नियम आहे ना। अहो ते 1 वर्षाला केस चालू द्यायची चालू आहे। बोट नका दाखव सर, बोट नका दाखव। मग तुम्हाला मी ते सांगू, तुम्ही नका जास्त। मी तुम्हाला बोट टाकायला लावला का? तुमचा बोट टाकायचा काय संबंध आहे? विचारलं मला इथं हे आहे का, तुम्ही परमिशन घेतली का? कशाची? इथं शासकीय कामाचा अडथळा करू का तुमचा? करा ना। चला, माझी मी पत्रकार हो, मला कुठं परमिशन आहे? चला चला, सही करू नका, चला। बाकी सह्या घ्या, चला। बाकीचे पंचाच्या घेतले, पोलीस पाटलाची घ्या, आपल्या कोतवालाची घ्या, चला।